आता महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। खूप दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा नाही तर डिसेंबर महिन्याचा देखील तुम्हाला देण्यात आलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना डबल आनंदाची बातमी आलेली आहे। खूप दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होतील। अखेरकार तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि शासनाने ठराव केलेला आहे की फक्त नोव्हेंबर महिन्याचे नाही तर डिसेंबर महिन्याचे देखील पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। इथं स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही दोन हप्त्याचे पैसे, एक नोव्हेंबर महिन्याचा आणि दुसरा म्हणजे डिसेंबर महिन्याचा एकत्र हप्ता जमा होत आहे। आता तारीख सुद्धा पाहू शकता 30 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे 30 नोव्हेंबर पासून याची सुरुवात होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 30 नोव्हेंबर पासून रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता सर्वात अगोदर जमा होणार आहे। आणि केवायसी झालेल्या महिलांसाठी पण एक मोठी बातमी आलेली आहे। तर एकूण त्यांना 3000 रुपये जमा होतील। कोणाला? ज्यांची केवायसी झाली असेल त्यांना। आता आपण एक एक करून पूर्ण अपडेट वाचूया, कारण महाराष्ट्र शासनाने खूप मोठमोठे बदल केलेले आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होणार नाही, यामध्ये काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। सर्व क्रायटेरिया तुम्हाला वाचून दाखवतो तरच हप्ता तुम्हाला जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। बघा, आता यामध्ये 2,30,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, पण त्यामधून ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना सर्वात अगोदर पैसे जमा होईल। ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल त्यांना पैसे जमा होणार नाही। 1500 रुपये तुमचं नोव्हेंबर महिन्याचे आणि 1500 रुपये तुमचे डिसेंबर महिन्याचे, एकूण तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे। तर काही बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज येईल, त्यानंतर 1500 रुपयाचा, असं 3000 रुपये। तर काही बहिणींना डायरेक्ट 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे। आता शासनाने हा जो ठराव केलेला आहे, या ठरावामधून एक माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना या 2 महिन्याचे हप्ते देऊन 2026 मध्ये, म्हणजे जानेवारी 2026 मध्ये तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाईल, असं सुद्धा आर्टिकल आलेला आहे। आर्टिकलच्या माध्यमातून सांगतो, याला प्रॉपर GR आलेला नाही, पण आर्टिकल मध्ये काय लिहिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आता 1500 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता दिला जातो, तर तो आता हप्ता वाढून 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला 2026 मध्ये, म्हणजे तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे। हे 3000 रुपये जमा करून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाईल। महाराष्ट्र शासनाने जे वचन दिलेलं आहे ते वचन कदाचित पूर्ण होणार आहे 2026 मध्ये। आणि जर हे आर्टिकल खरं झालं तर तुम्हाला नक्की तुमची लॉटरी लागेल आणि लाडक्या बहिणींना हप्ता वाढवून दिला जाणार आहे। तर या महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। जे वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण होईल। मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा ते आपल्या आचारसंहितामध्ये सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे हप्ता देणार म्हणजे देणार। तर ते आता तुम्हाला पूर्ण होताना दिसून येत आहे। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींना गुड न्यूज। आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आज 100% मिळणार आहे। म्हणजे आजपासून याची वाटप सुरू झालेली आहे आणि सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील। सर्वात मोठी अपडेट आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। साहेबांनी काय म्हटलं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता अखेरकार तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे आम्ही हप्ता देतोय। 3000 रुपये तुम्हाला जमा होतील। 3000 रुपये तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे आजपासून 100% तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि त्यासोबतच महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की फक्त लाडकी बहीण योजना नाही तर लाडकी बहीण योजना सोबत महाराष्ट्रामध्ये जेवढे पण योजना असतील सर्व योजनांना प्रोत्साहन देत आणि काही पेंडिंग हप्ते बाकी असतील, कोणाचे 2 हप्ते, कोणाचे 4 हप्ते बाकी असतील, सर्व हप्ते ते आता वाटप सुरू करणार आहोत। कारण 2026 सुरू होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जेवढे योजना असतात सर्व योजना जे पेंडिंग काम आहे ते सर्व क्लिअर करून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता तुम्हाला कोणत्या कोणत्या योजनेचे पैसे जमा होतात ते योजनेबद्दल तर मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे, पण आनंदाची बातमीकडे आपण वळूया की लाडक्या बहिणींना हप्ता जो वाटप होणार आहे, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे ते पाहणं अतिशय गरजेचं आहे। लाडकी बहीण योजना, आज सर्व लाडक्या बहिणी तयार राहा, कारण बँकेत पैसे जमा होत आहे। कोणत्याही क्षणी तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होऊ शकतात।
आपल्या महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम आज पाठवत आहोत. तर कधी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील, तुम्ही तुमच्या मोबाईलवर मेसेज येत असेल, मेसेज जर आला नाही तर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही. बँकेत तुम्हाला आता बघा 1500 रुपयाचा जर मेसेज आला तर घाबरून जाऊ नका, नोव्हेंबर महिन्याचे असतील आणि त्यानंतर 1 ते 4 तासानंतर तुम्हाला दुसरा मेसेज येईल तो 1500 रुपयाचा, म्हणजे एक नोव्हेंबर महिन्याचा आणि एक डिसेंबर महिन्याचा, किंवा 3000 रुपये एकत्र सुद्धा जमा होऊ शकता. तर आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो. फक्त याच निवडक महिलांना पैसे मिळणार आहे. आता तुम्हाला माहिती दिली की याच निवडक महिलांना पैसे म्हणजे आता कोणत्या बहिणींना पैसे दिले जाणार आहे, ज्यांची केवायसी झाली असेल, केवायसी झालेल्या महिलांना त्यांनाच पैसे दिले जातील. यांना आपण ई केवायसी असं बोलतो. ई केवायसी तुमच्या लाडकी बहीण योजनेची केवायसी झाली असेल तरच पैसे दिले जाईल, अन्यथा पैसे दिले जाणार नाही. आता आपण जिल्ह्यांची नावं पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी आज 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तुम्ही 15 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तर या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहे. तुम्हाला 15 जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवतो. 15 जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यांपैकी या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे. तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा जिल्ह्यांचे नाव तुम्हाला वाचून दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. बघा सर्वात प्रथम नागपूर. तुम्ही जर नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नागपूरमध्ये पैसे वाटप होत आहे आणि पहिला जिल्हा येतो नागपूर, दुसरा जिल्हा येतो बीड. तुम्ही जर बीड जिल्ह्यामध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आनंदाची बातमी आहे. दुसरा जिल्हा आहे बीड. तिसरा जिल्हा येतो धुळे. बघा धुळे, त्यानंतर येतो नंदुरबार. चौथा जिल्हा येतो नंदुरबार. आता या 4 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला भेटला असेल तर हो म्हणा, नाही भेटला असेल तर नाही सुद्धा म्हणू शकता. पुढचा जिल्हा येतो बघा, पुढचा जिल्हा येतो यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे. त्यानंतर येतो सातारा, त्यानंतर येतो बघा, त्यानंतर येतो गडचिरोलीला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. आपण इथं जे आर मध्ये पाहतोय की या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा झालेला आहे. त्यानंतर येतो अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे. त्यानंतर येतो नाशिक वाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. नाशिकला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. त्यानंतर येतो पुणे. आता पुणेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. पुण्याला सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे, कारण 15 जिल्ह्यांपैकी पुण्याचा नंबर सुद्धा आज आहे आणि आज या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर येतो बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा झालेले आहे. आता पुढचा जिल्हा येतो सोलापूर. सोलापूरमध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे. त्यानंतर येतो रायगड. रायगडमध्ये सुद्धा आज पैसे जमा झालेले आहे. बघा त्यानंतर रायगड येतो, रायगडला सुद्धा पैसे जमा झालेले आहे. त्यानंतर येतो पुढचा जिल्हा गोंदिया. असं या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज 1500 रुपये प्रमाणे पहिला मेसेज आणि दुसरा मेसेज 1500 रुपये प्रमाणे म्हणजे 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले असतील. काहींना सर्वात अगोदर 1500 रुपयाचा मेसेज येणार आहे, त्यानंतर 1500 रुपयाचा. तर असं 3000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र हप्ता जमा होतोय. तुम्ही जर या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही. आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो की फक्त 15 जिल्ह्यात राहून तुम्हाला हप्ता जमा होणार नाही, कारण राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. केवायसी झाल्यानंतर, आता केवायसी झाल्यानंतर हप्ता तुम्हाला बँकेमध्ये, कोणत्या बँकेमध्ये जमा होतोय, ज्या सरकारी बँकांची लिस्ट आहे, सरकारी ज्या बँक असतील म्हणजे गव्हर्नमेंट बँक असतील त्याच बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच हप्ता तुम्हाला जमा होतोय. तर या 12 बँकांची नावं आलेली आहे. तुमचं खातं या 12 बँकांपैकी असणे गरजेचं आहे, तरच हप्ता तुम्हाला जमा होतोय, अन्यथा जमा होणार नाही. या 12 बँकांपैकी वेगळं बँक असेल म्हणजे ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड असतो, बघा IFSC कोड असतो, त्याच बँकांमध्ये पैसे जमा होतात. आणि ज्या गव्हर्नमेंट बँक आहे, सरकारी बँक आहे, त्याच बँकेमध्ये तुमचं लाडकी बहीण योजनेचं खातं असणे गरजेचं आहे. तर 12 बँकांची नावं आहेत. सर्वात प्रथम पहिलं बँक येतं स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर येतो पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक. कॅनडा बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तरी देखील पैसे जमा होणार आहे. युनियन बँक मध्ये सुद्धा आहे बँक ऑफ इंडिया.
त्यानंतर इंडिया बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर येतो इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि शेवटचं बँक येतं पंजाब एक्सचेंज लिमिटेड बँक. या बँकेमध्ये जरी खातं असेल, कारण या 12 बँकांची नावं आहे, या ज्या 12 बँक आहेत पब्लिक सेक्टर बँक आपण म्हणतो, यांना गव्हर्नमेंट बँक आहे. या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचे हप्ता जर तुमचा या बँकांमध्ये जमा होत असेल, फॉर्म भरताना जर याचं तुम्ही या बँकांचं नंबर दिला असेल तर तुम्हाला हप्ता जमा होईल. या बँकांव्यतिरिक्त दुसरं कुठला बँक असेल तर हप्ता तुम्हाला जमा होणार नाही. म्हणून स्वतःचा आयएफसी कोड ज्या बँकांकडे आहे त्याच बँकांमध्ये आता पैसे जमा होत आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं कुठलं बँक आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे जमा झाले की नाही. जमा झाले असतील तर हो म्हणा, नाही जमा झाले असतील तर नाही म्हणा. आतापर्यंत किती हप्ते तुम्हाला जमा झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.